इंडिया आघाडीतील अनेक आश्वासनांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा आज प्रसिद्ध झाला। हा शपथनामा नसून खंजीरनामा असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे। महागाईच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मोदींच्या लाव रे त्या व्हिडिओवरून पवार फडणवीसांमध्ये आता जुंपल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपला शपथनामा प्रसिद्ध केलाय। या शपथनाम्यातून शेतकरी, तरुण आणि महिलांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा यासह आरक्षणाच्या मुद्द्यालाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हात घातलाय। बघूया पवारांच्या शपथनाम्यातील 10 मुद्दे। वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेला विरोध, आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण, महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार, शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर देणार, सिलेंडरचे दर 500 रुपयांपर्यंत खाली आणणार, पेट्रोल डिझेल स्वस्त करणार, कर घटवणार, सरकारी यंत्रणेत कंत्राटी भरती बंद करणार, पदवीधारकांना नोकरी मिळेपर्यंत 8,000 स्टायपेंड, कामगारांचं किमान वेतन प्रतिदिन 400 रुपये करणार। अशा अनेक घोषणा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वचननाम्यातून करण्यात आल्या। मात्र महायुतीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शपथनाम्यावर जोरदार हल्ला चढवलाय। हा शपथनामा नसून खंजीरनामा असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे। खरं तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खरं तर जनतेला मूर्ख बनवणे आहे। जाहीरनामा दिला होता राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे तो म्हणजे आमचा जाहीरनामा आहे आणि आमची ती मागणीच आहे पहिल्यापासून जात गणना करावं। एकीकडे आपल्या शपथनाम्यातून महागाई कमी करण्याचं आश्वासन देतानाच दुसरीकडे माढ्यातील सभेत पंतप्रधान मोदींचा 2014 सालचा व्हिडिओ दाखवत महागाईच्या मुद्द्यावरून पवारांनी हल्लाबोल केलाय। तर पवारांनी दाखवलेल्या याच व्हिडिओला फडणवीसांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय। त्या काळामध्ये त्यांनी काही वाचना केली त्याची माहिती सुद्धा लोकांना नसेल। मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काळच होतं। आज प्रधानमंत्री यहाँ आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए। हे त्यांचं 2014चं भाषण आणि आज दिलेला शब्द पाळला नाही, सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात। 10 वर्षात तुम्ही काय केलं? शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवत गेलो तर किती कोलांटे उड्या त्यांनी मारलेल्या आहेत हे लक्षात येतील। म्हणजे गॅसचे भाव पास थ्रू करण्याचं पाप कोणाचं आहे? ते तर काँग्रेसचंच आहे ना। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे गॅसचे भाव आणि पेट्रोलचे भाव पास थ्रू होतील हा निर्णयच काँग्रेसने घेतला होता। त्यातनं रिलीफ देण्याचं काम मोदीजींनी केलंय। त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये, त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती कोलांटे उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येतील। हे राज्यकर्ते 60 रुपयाचं पेट्रोल 105 रुपये झालं तरी ह्याच्यावर बोलत नाहीत, त्यांना बोलायला तोंड नाही। देवेंद्र फडणवीसांनी जुने व्हिडिओ काढण्यापेक्षा आत्ता त्यांनी सांगावं की काय या देशातल्या जनतेला 105 रुपयाचं पेट्रोल तुम्ही विकताय, 98 रुपयाचं डिझेल विकताय, 1200 रुपयाचा गॅस विकताय, याचा खुलासा करा। आता 20 वर्षापूर्वी काय झालं आणि 15 वर्षापूर्वी काय झालं हे सांगून त्यांचे जुने व्हिडिओ आमच्याकडेही आहेत। मतदानाचे टप्पे जसजसे पुढे सरकतायत तसतशी शरद पवारांची पंतप्रधान मोदींवरील टीकेची धारही वाढत चालली आहे। मग ते जाहीर सभेतील लाव रे तो व्हिडिओ असो व पत्रकार परिषद, पवार मोदींवर टीकेची एकही संधी सोडत नाहीये।
त्यात पवारांच्या मोदींवरील टीकांना भाजप नेतेही जशास तसं उत्तर देत असल्यामुळं ही राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगत चालली आहे. मुंबईहून अजय माने आणि माढ्याहून माऊली डांगेसह पुढारी न्यूज.